लय दांडगी मैफिल बसली. आमचा मित्र चॅनल मध्ये पडला तर तुम्ही कशा बातम्या घ्या. कोण मित्र हे काय कसं काय कोणच्या नादात फोनच्या नादात कोण कुठं कुठं पडायला आली बा चावदा सांडला. बरं या इकडे नाव सांगा तुमचं. अक्षय कुमार पारवे गाव सैदरोडे कोणाला करायचं आमदार 2024 यशवंत तात्या माने. यशवंत त्या माने का हो काम भरपूर केलेत त्यांनी यावेळेस. काम भरपूर केले ते. बरं काय काम केले आता दुसरी लय विरोधक आले की विरोधात उद्या पण कामं केलेत ना त्यांनी. काम केले त्या आता लोकलचा द्यायचा म्हणते ती की लोक काय नाही लोकलचा काय उपयोग नाही. बघितलंय मागच्या 5 वर्षाखाली बघून 5 वर्ष जेलमध्ये बसून कामं झाली नाही ती. बर मग यावेळेस काय यशवंत यशवंत तात्या माने. हो नमस्ते शिवसेनेची जिल्हा ही आहे. नमस्कार नमस्कार बोलाय. काय करायचं आमदार केला आता मोहोळकरांनी काय ठरवलंय. मोहोळकर आता भूमिपुत्र भूमिपुत्र ठरवले. कोण भूमिपुत्र कोण दिल ती म्हणून मोहोळचा शहरातला मोहोळ शहरातला ग्रामीण असू शहर असू मोहोळ शहरातला. बरं काय हो काय बरोबर आहे तसंच. ह्यांचं तुमचं काहीतरी वेगळं मत नाही असेल. दोघांची एकच असणार ना संघ फिरता म्हणल्यावर. अहो कुटुंबात 5 मतं झाली आता शिवसेनेचे एक काँग्रेसचे एक राष्ट्रवादीचे एक. काय करायचं आमदार केला मोहोळ तालुक्यातलाच आपल्याला पाहिजे मॅम. मोहोळ तालुक्यातलाच पाहिजे. आता कोण तसं आहे का तुमच्या डोक्यात. आता खोबं करतील कोण नाही कोण. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तीच मोहोळ तालुक्यातलाच मोहोळ तालुक्यातला पाहिजे. बरं ठीक आहे चला भाऊ. हो नमस्कार. नमस्कार. काय करायचं आमदार केला केलं काय आता स्थानिकचं असेल तर करून टाकायचं. स्थानिकचा असेल तर आता कोण स्थानिकला आहे का तसा माणूस तुमच्याकडे एखादा राहणार की स्थानिक. आणि यशवंत त्या काय बघू आता काय हो बघू आता काय स्थानिकचा कोण करून स्थानिकचा दिल त्याचा काय वाटतंय. आता काय शरद पवार गटाकडून जी उमेदवार आहे बरं त्याला मत आहे आपल्या. शरद पवार गटामध्ये जे हो. उमेदवार राहील त्याला त्याला. बरं. यशवंत तात्याचं कसं काम आहे. यशवंत काय आता बघा गेल्या 25 आलते बर ते आताच दिसलेत इलेक्शनला. बर 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 ठीक आहे. अजून काय लोक आहेत अजून काय नागरिक आहेत की. नमस्कार. काय करायचं आमदार केलं काय तरी आता सांगितली काय शरद पवार गटातले. शरद पवार गटाने ज्याला उमेदवारी दिली त्याला. हा कोण जरी दिलं तर कोण जरी कोण दिलं असं वाटतं तुम्हाला शरद पवार गटामध्ये. आता दिल्यानंतरच हे करते म्हणत. तरी काय डोक्यात असेल तुमच्या ही माणूस पाहिजे बाबा आपल्याला शरद पवार गटाकडून. आता काय तालुक्यामधलाच माणसाला मत टाकणार. तालुक्यामधला पाहिजे स्थानिक पाहिजे. ठीक आहे. अजून काय नाव 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 नावाला काय का विचारायचं नाव तुमचं एकट्याच का सगळ्यांचं तुमचं. काय भानगड काय ते आता इलेक्शन आलं नाही होय गरप्पा नागावाने माने. बर आता काय वातावरण काय चाललंय इकडं. चालले माहीत आहे काय काय इथं कुठे देवाला जायचं काय. काय चाललाय होय. या इथं अजून काय लोक अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत. नमस्कार. निवडणुका आल्या निवडणुकीविषयी काय बोलायचं नाही. वैतागली माणसं निवडणुकीला का नाही. याच्या आधीच वैतागला अजून मैदान सुरू व्हायचं आहे. नाव काढणार त्या इलेक्शनाचं नावच काढणार. सगळीकडे असंच झालंय बा. लोक वैतागली निवडणुकीला. हे वय दूषित झालंय वातावरण. लई दूषित झाल्या तर सांगून तुम्हाला फायदा नाही. जनतेनं कोणासाठी काय करायचं नेमकं सांगायचं मला. निवडून द्यायचा प्रश्न ह्या जनतेला कोडं पडले. तुम्ही जर 6 महिन्याला 7 महिन्यात जर पलटी करला असं इकडे तर बाकीच्या जनतेनं काय कळतच नाही कोण कुठं आहे. हां कोण कुठं आहे ते कळतच नाही. मग नेमकं कोणाच्या विश्वासावर चालायचं. पहिलं होतं का असं. तुम्ही लय निवडणुका बघितल्या 5-6 निवडणुका तर असं नव्हतं ना. आणि एकमेक स्पर्धा चालू होती. एकमेकाची टीका असं भयानक करते ती की घरापर्यंत चालली. द्वेषाचं राजकारण वाढल्यास हां हां वाढलाय प्रश्नच नाही. तुम्ही काय असं विचार केला की कशामुळे झाला असेल असं वातावरण. आर्थिक मंदी तेजी मध्ये टाकते खोडा शेतकऱ्याला टाकते. काय बी भयानक आश्वासन देते तुम्ही बाजूला सरकते. भाव नाही जर्शीला एकाच मग कसं करायचं पाक. मला तिथे शेतकरी भेटला होता 5-6 वर्षामध्ये मला आनंदाने मिळाला. इकून टाकले गोट मोकळं केलं गोट अक्षरशः. आणि आता आणि आश्वासन दिले की बाबा तुम्हाला मुक्त गोट्यासाठी आम्ही काय तर मिळवून देऊ प्राधान्य. शेतकऱ्याला गोटी काय वेळ आली. शासनानं योजना काढ लागली. PM किसान योजना लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना कागद भरले त्यांना दिले नाही. त्या आणि कुणाला दिले दाखवा की आम्हाला. हां द्या कुणाला दिले असं दाखवा. काय वाटतं मला द्वेषाचं राजकारण कशामुळे वाढलं असेल आपल्याकडे एवढं. कशामुळे वाढतं सत्तेसाठी वाढलं दुसरं कशासाठी. निवडून कुणाला द्यायचं
तुम्हाला निवडून दिलं तुम्ही उद्या दुसऱ्या पक्षात जा. दुसऱ्या पक्षात आपण निवडून कशासाठी देतो त्या पक्षाला, तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार स्थापन करता काय उपयोग नाही. निवडून दिलं गपची बसेल बरी. द्वेषाचं राजकारण जी राज्य पातळीवर चालू ते तुमच्या तालुक्यापर्यंत आले का खाली लोक? लय गावापर्यंत आलंय ना, तालुक्यापर्यंत काय गावात बी आहे पर्यंत चालू आहे ना. गावात वरच सवय खाली लागली गावात. वर सवय लागली. हा तिकडे 5 येते तिकडे 6 येते ते कोणी इकडं ते कोणी इकडं ते कोणी इकडं पळते ते. आता आमदारच्या निवडणुकीला काय मोहोळमध्ये कसं होईल? काय नाही बघा आता यशवंत माने आमदार आहेत, हा. त्यांनी काय काम वगैरे केली? कामं केली काम केले काम केले ते. काम केले. बरं. येणार निवडून ते. निवडून येतील यशवंत दादा. कसं काय? मी जरी बीजेपीचा असला तर निवडून तीच येणार यशवंत म्हणजे काय कारण कामं भरपूर केले ते. ह्या गावाला सुद्धा 20-22 कोटीचा निधी त्यानं दिला. एवढा दिला? हां ह्यापूर्वी कधी आलता का एवढा? एवढा नाही कधी. यशवंत त्यानंच 20 कोटी दिला. एवढा निधी आला? 20 कोटी एका गावाला? 17.5 कोटीचा निसत तळ आहे बरं. पाझर तलाव. त्या तळ्याचा काय फायदा होणार होता तुमच्या गावाला? पाच म्हणजे जवळजवळ 200-250 एकर जमीन त्या ह्याच्या खाली येणार, वलिता खाली येणार. वैतागाने येणार. त्याच्या नुसत्या पाझरावर. फोटो गेलो बघा दर्शन तेवढं पाठवा. आता राजन पाटील जे आहेत ती किंवा ती अजित पवारकडे गेली. जाऊ दे की. त्याचा काय फटका बसेल का यशवंत मानेला? यशवंत माने त्यांच्यापासूनच उभा आहे ना. ती काय बाजूने उभा नाही का, ते अपक्ष उभारणार नाही किंवा शेण्यानं शरद उभारणार पवारकडे नाही ना, जरा शरद पवारला सहानुभूती नसलं तसं नसतंय. तुम्हाला गावाला 20-20 कोटी दिल्यावर काय फरक पडणार आहे का नाही. मग राजन पाटील म्हणते तीच आमदार निवडून येणार, मग यशवंत ते असो नाही तर कोण. राजन पाटलांनी उमेदवार जाहीरच केली त्यांची. जाहीर केली म्हणल्यावर ती निवडून येणार. होय, तुम्हाला काय वाटतं? निवडून ते येणार कोण? यशवंत. तुम्हाला काय कारण काय वाटते त्याची? कारण काय वाटलं काम आहे ते विकास केले ते निधी दिलाय भरपूर. अहो, या 5,000 गावच्या लोकसंख्येला 20-20 कोटीचा निधी आहे म्हणल्यावरती माणूस पडेल का? बरोबर. मग पक्षाचा कुठल्या का असं ना त्याचा काय. लोक पक्ष बघणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? हा नाही ती बघत नाही. अजून इथं काय लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. येऊ आत. अरे काय माहिती तब्येत एवढी आग इथनं येता येईल का नाही वाटायला लागले. नाही राव येले किती आहे थोडं आत दावील उगच. काय आता आमदारीला काय करायचं? आमदारकीला काय महाविकास आघाडी, महाविकास आघाडी. काय उमेदवार कोण असावं? काय उद्धव साहेब आमचं काय सांगतील त्यांच्यावर ते उमेदवार देतील त्यांच्यात. शिवसेना फॅन आहे. शिवसेना पहिल्यापासून शिवसेनाच आहे. बरं. यशवंत त्यांचं कसं काय? यशवंत त्याचं आहे काम समाधानकारक आहे, पण आम्ही उद्धव ठाकरेची माणसं आहे पहिल्यापासून. शिवसेनेचं काम करणार जे तरी आता महाविकास आघाडीकडून बरेच जण इच्छुक आहेत. तुम्हाला काय वाटतं की हा माणूस महाविकास आघाडीचा उमेदवार असावा? शेवटी लोकांचं मत निर्णय लक्षात घेत असतात पक्ष. महाविकास आघाडीकडनं आमचे क्षीरसागर संजय अण्णा क्षीरसागर यांना उमेदवारी मिळेल असं वाटतंय. कसं वाटतं? आणि आले तर आम्ही 100% त्यांचं काम करू. त्यांचं काम करणार. 100%, 1001%. काय नागरिक आपल्यासोबत. नमस्कार. डिस्टर्ब करू का 5 मिनिटं? लय गप्पा चालू द्या. ही काय निवडणुकीत कसं करायचं आता? काय आमचं शेतकरी कर्जमाफी जी करेल त्याच्याकडे आहे बघा. कर्जमाफी. बरं. आता PM किसान योजना दिली की तुम्हाला काय करायचं ते हा काय झालं? खाताचं मुलकाचा भाव वाढले तर काय करायचं. लाडकी बहीण योजना दिली घरच्या बायांना. लाडकी बहिणीचं 1,500 रुपये दिले तर तेलाचं 30 रुपये वाढले किलो मागं गोडे तेलाचं. त्याला हा वसुली चालू आहे काय मग? मग काय आणि खोबरं होतं 140 रुपये किलो, आता 200 रुपये किलो झालंय. सगळंच वाढायला लागले. हा आता काय करायचं काय सणासुदीच्या टायमाला काय करायचं आता दिवाळी दसरा हा आमदारकीला काय करायचं? आमदार गेला बघू आता निर्णय यशवंत काय. माने आहेत आमदार, त्यांना राहील पाटलांनी परत उमेदवार जाहीर केली. हा काय यशवंत मानेंचं कसं काम राहिलं किंवा परत आमदार होतील काय? काय त्यांचं सांगता येत नाही आपल्याला, पण बघू आम्ही आता ते मतदानाच्या टायमाला निर्णय तुम्हाला काय घेऊ. वाटतंय यशवंत दादाचं कसं काम आहे? यशवंत त्याचं काय काम आहे मला तुम्ही सांगा. मला मी बाहेरचा आहे तुम्ही होय विचारा. बरोबर आहे. मला सांगा ही काय मला सांगा मूळ केंद्रातलंच राजकारण माधुरची होत आहे हो. वरूनच बिघडलंय. काय बिघडलं मला सांगा. तुम्ही चोरालाच आश्रय देता ना. मूळ बघा ना, चोरी करण्याला तुमच्या पक्षात गेल्यावर तुम्ही ती ही झाला काय साव झाला का निर्दोष त्याचं निघून गेले. होय बरोबर कोण कुठल्या पक्षात आहे ते, पण तुम्ही ही जी चोराला जी आश्रय देते ती हे काय ही कसं वाटतंय? आधी चोरीचा आरोप करायचा परत आपल्याकडे घेऊन त्याला क्लिअर करा. मग हे कुठलं हे धंदा झाला का? ही चॅनल बाय सारखा धंदा झाला राजकारणाचा. झाला हो केंद्रापासून इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोण चॅनल बाय बरे काय करायचं याला? कोण जर आलं तर काय करू शकणार? याला जबाबदार कोण? काय जबाब? कोणी केलाय गोळ सगळा राजकारणात? काय राजकारण? फडणवीस. फडणवीस. हो
चाणक्य म्हणते ती फडणवीस काय चाणक्य करता चाणक्य आहे ना त्या पक्षातनं आणून आपली सत्ता पण लोकांनी ओळखलेलं नाही ओळखलेलं नाही फक्त काय त्यांना धंदा बाकीचं काय करणार ज्यांनी चोऱ्या केलेल्या फक्त आपला पक्ष कसा होईल पण लोक इडे येते का लोक कुठलेही असू द्या मतदार येडा नाही मग फडणवीस मला तुम्ही सांगा 70,000 कोटीचा अजित पवारनं घोटाळा केला मला सांगा त्या पक्षात गेल्यावर कसा साव झाला म्हणजे तुम्हाला चोराला शिल्लक आश्रय देऊ असं वाटतं काय मी युट्यूबला बघतो बातम्या समजाय बघ बरं ह्यांना बरं अजित पवारनं घोटाळा केला त्यांच्या मालकीन पडले असते बारामती लोकसभेला ह्या पक्षातनं त्या पक्षात अरे जनतेनं करायचं काय अजित दादानं बहिणीच्या विरोधात का बहिणीच्या विरोधात? केली पण तर सगळ्या बहिणी म्हणले की राज्यातल्या लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिले की आणि काय 1,500 करा 1,500 काय हो हा शेतकऱ्याचं तुम्ही हुबाटा कापल्याशिवाय सोडत ना 1,500 द्यायला कुठला कारखानदार म्हणला काटा कुठे बी करून आणा आम्ही ऊस घेतो आमच्या तालुक्यात अमित पाटील म्हणजे आंबानाला का आता इलेक्शन पुरता म्हणतोय कायमस्वरूपी ही झालं पहिलं असं ही नकोय बोरट्यासारखं कायमस्वरूपी म्हणणार पाहिजे का 3,500 दिले हो बघितलं मी बघतोय रोजच बघतो बरं आता अच्छा आलं पुरतं बोलणार आहे ते कोण एक गोष्ट सांगा तुम्ही रोज युट्यूबला बातम्या बघताय म्हणताय बघतो कुठला पक्ष बरा वाटतोय जरा पक्षांनी समधीच महादूरची होत होती म्हणलं ना का चॅनल बायसारखं राजकारण झालंय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आता कुणाला निवडायचं आपण काय निवडायचं आपल्याला जे योग्य वाटतंय ते त्याला मत करायचं हा योग्य आहे ठीक भावना तीव्र आहेत लोकांच्या होय तीव्र आहेत का नाही त्या काय करायचं बरं नाव तर सांगा तुमचं नाव तर सांगा गाव तर सांगा कायच नको ठीक बघू तिथं काय लोक आहेत अजून काय लोकांचं मत आहे जाणून घेऊ नमस्कार काय करायचं आमदारकीला आमदारकीला उद्धव साहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे बरं महाविकास आघाडीचा नाही महाविकास आघाडी महाविकास कोण आघाडी. उमेदवार असावं कोण पण देऊ द्या महाविकास आघाडी देऊ द्या कोण उमेदवार होते होय हो. कोणाला करायचं आमदार आता आमदार काय माझ्या एकट्याच्या वर तर होणार नाही नाही पण मत आपलं महत्वाचं एका मतानं आमदार काय ना खरं सांगू का बाळासाहेब ठाकरे गेला समजा ही BJP ही जी समजा पक्ष आहेत का, ही चोराला सामील आहेत समजी मी समजी चोर आहेत ही समजा थोडक्यात त्यांचा काही उपयोग नाही कुठं दे 1.5 दे कुठं 2 दे कुठं ही कर लाईट बिल माफ केलं म्हणते ते आणि लाईट सोडत नाही ते इकडे कसं करायचं काय तर पर्याय द्यावा लागेल ना. लाईट बिल मागायला दिवसा येते ती आणि लाईट सोडते ती संध्याकाळची मग आम्ही बी म्हणलं तर बाबा रात्री आमच्या शेतात येऊन पैसे घ्या लाईट बिल संध्याकाळी 10 वाजता घ्या म्हणलं तर रात्री 12ला लाईट येते मग आम्ही जर म्हणलं 12 वाजता येऊन तुम्ही लाईट बिल घेऊन जावा चालेल का सरकारला लाईट संध्याकाळची तुमचे म्हणजे पैसे वसुली तुमचे सकाळी 10 वाजता निवांत उठून तुमच्या हिशोबानं हां बरं आता चालू आमदार तर आमच्या गावाला काय रुपया निधी नाही बरोबरला नाही देतच नाही ती त्यांनी बोलली कोण ती लीड द्या म्हणते ते देत नाही ती नाही त्यांनी उघड सांगितलेलं आहे राजू खरान दिले त्यांनी उघड सांगितलेलं आहे तुमचं गाव आम्हाला मत कर आणि आमच्या गावात 98% पुढारी आहे जाईल राष्ट्रवादी जाईल कुठल्या राष्ट्रवादीचं अनगरी बरं कुणी घ्या तुमचं समजा सदस्य घ्या त्यांचं जायचं पण मतं टाकत नाही ती त्यांना त्यामुळे त्यांना हां मग ती जी काय जी एक 98% पुढारी जी आहेत ती तेवढीच मते त्यांना पडते ती सरळ म्हणते ती तुम्ही आम्हाला लीड देत नाही आम्ही तुम्हाला निधी देत नाही बरं त्यांचं बी काही चुकत नाही आपली नालाय काही ते आमच्या गावात मग यांना कळायला पाहिजे पक्षालाच राजन पाटील सोडून 700-800 लीड इतर पक्षाला जाते इतर पक्षाला जाय विधानसभेला पण विधानसभेला ह्याला तर आपण सय्यद वरोड्यामध्ये होतो आणि इथल्या नागरिकांचा जो काही कौल आहे तो या निमित्तानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे दुसऱ्या गावात जाऊया तिथं लोक काय विचार करतायत लोक काय म्हणतायत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया सूर्यासोबत मी गणेश आयकोडे मराठी न्यूज सय्यद वरोडे मोहोळ